गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वदी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि सद्गुरु तन्नमामि सद्गुरु तन्नमामि। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगम् लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ज्ञानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरणं सर्वलोकैकनाथम्। सद्गुरुनाथ महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। समस्त सद्गुरु श्री भानुदास बाबा की जय। दिव्य दृष्टि योग गीत श्री संत भानुदास महाराज श्री क्षेत्र वर्धमेनरी यांनी रचलेला हा ग्रंथ दिव्य दृष्टी योग गीत एक परिपूर्ण ग्रंथ मुमुक्षुला साधकाला कुठल्या वाटेनं वाटचाल करायची आणि कशा तऱ्हेनं आपलं हित साधून घ्यायचं याचं संपूर्णपणे विश्लेषण या ग्रंथात केलेलं आहे। प्रथम या ग्रंथाच्या निर्मितीबद्दल थोडंसं बोलू। आजपासून जवळजवळ 20 वर्षाआधी बाबांनी जवळजवळ 1 वर्षाचा क्षेत्र संन्यास घेतला होता आणि त्या क्षेत्र संन्यास घेतल्यानंतर त्या 1 वर्षात या ग्रंथाची निर्मिती झाली। तसं पाहिलं तर ग्रंथ भरपूर आहे, परंतु बाबांच्याच भाषेत सांगायचं झालं तर ते म्हणतात, तुझा तत्वबोध व्हावा जनी हेची स्फुरण येत असे म्हणी, यानेच स्वाध्यायी वृत्ती होत जीवनी अभ्यास ध्यान। त्यांच्या मनातली एक हुरहुर, एक तळमळ की हे परमेश्वरा, तुझा तत्वबोध या लोकांना व्हायला पाहिजे हे सांगण्याकरता मनात
उर्मी येते, स्फूर्ती येते, आणि ज्यामुळे ही स्वाध्याय वृत्ती जागृत झाली आहे. पुढे म्हणतात, स्वप्नावस्थे प्रगुटुनी लिहावे पूर्व आठवणी, ज्या अनुभव मार्गाने अनुभविल्या होत्या. त्यांची गुरुमाऊली श्री संत सद्गुरू लहानूजी महाराज यांनी त्यांच्या स्वप्नावस्थेमध्ये प्रगटून आदेश केला की आपल्या पूर्व आठवणी अनुभव मार्गाने ज्या मिळालेल्या आहेत, ज्या अनुभविलेल्या आहेत, त्या कुठेतरी लिहून ठेवाव्या. बाबा म्हणतात, ग्रंथ कमी म्हणून नव्हे, संत ग्रंथाचा आधार संग आहे. त्यातील स्वानुभव भाषा भावे, वर्णीला स्वांत सुख आहे. जगात ग्रंथ कमी नाही आहेत, परंतु हा जो वर्णन केलेला ग्रंथ आहे त्यांनी, ते स्वतःच्या भाषेत सांगतात की तो त्याने स्वांत सुखाय केलेला आहे. स्वांत सुखाय म्हणजे स्वतःच्या आत्मसुखाकरता त्यांनी हे सगळं वर्णन केलेलं आहे. आणि आत्मसुख त्यांच्याकरता आहे. पण याला थोडंसं मी वळवून देऊन प्रयत्न करतो की आपल्याकरता बोलायचं झालं तर ते स्व अंत सुखाय, म्हणजे आपल्या जीवनाच्या अंतापर्यंत सुख मिळत राहावं, हे आपल्याकरता आपण म्हणायला काही हरकत नाही. आणि एवढंच नाही तर या ग्रंथ लिहिताना वाचताना काय फायदा होतो हे सुद्धा बाबांनी वर्णन केलेलं आहे. हेही वर्णन केलेलं आहे. आणि बाबा म्हणतात, भक्ती चरणाची सेवा सर्व प्रकारे घडावी, म्हणून धरली लेखणी बरवी. भक्ती चरणाची सेवा सर्व प्रकारे घडावी, म्हणून धरली लेखणी बरवी. रूपगुण वर्णिता मनबुद्धी सहज रमवी, गोपाळ कृष्णा आपल्या भोवती. या माध्यमातून भक्तीच घडते. पुढे म्हणतात, असा फायदा यातून होतो, म्हणून श्रीहरीचे गुण मनबुद्धीने गातो. लिहिण्या वाचण्यातून श्रीहरी उभा असतो, मागे पुढे अवतीभोवती आपल्या. ही या ग्रंथाच्या निर्मितीची पार्श्वभूमी झाली. या ग्रंथामध्ये बरेचसे विषय बाबांनी हाताळलेले आहेत की जे आपल्या जीवनाकरता नक्कीच काहीतरी देऊन जातात. आणि हे सगळे विषय ज्याप्रमाणे आत्मा, नामस्मरण, मन, निर्गुण भक्ती करायची की सगुण भक्ती करायची, हे सर्व विषय यामध्ये ग्रंथामध्ये विखुरलेले आहेत. आणि त्यांच्याच कृपेने माझा एक छोटासा प्रयत्न असा झाला की हे सगळे विषय एका ठिकाणी आणायचे आणि त्यावरती भाष्य करायचं. शक्य असेल तर त्याला थोडंसं समजावून सांगण्याचा प्रयत्न करायचा माझ्या बुद्धीनं. खरं म्हणजे हे माझं प्रवचन नव्हे, ही माझी उजळणी आहे. जे काही बाबांबरोबर बसून आज इतकी वर्ष ऐकलंय कानाने, त्याचाच आधार घेऊन या ग्रंथाच्या एकेका ओळीचा स्वतःला समजवून घेण्याचा प्रयत्न केलाय. तसाच प्रयत्न मी आपल्या समोर मांडलेला आहे. पुनश्च सांगतो, ही माझी उजळणी आहे, प्रवचन नव्हे. अध्यात्म या शब्दाकडेच बघितलं असताना आपल्याला लक्षात येतं की हा फोड करून आध्या अधिक आत्म. आद्य म्हणजे अध्ययन
आत्म म्हणजे आत्मा, म्हणजे आत्म्याचा अध्ययन, म्हणजे आत्म्याचा अभ्यास. आता आत्म्याचा अभ्यास करायचा म्हणजे काय, की आता विचार करायचा की आता आत्मा म्हणजे काय आहे, त्याचे गुणधर्म काय आहे, त्याचा परब्रह्म परमेश्वराचा काय संबंध आहे आणि आपल्या जीवनाशी त्याचा काय संबंध आहे, इत्यादी इत्यादी इत्यादी. त्याची फोड करण्याचा प्रयत्न केलाय. माझ्या मतीप्रमाणे मला जसं जमलं, मला जे थोडंसं कळलं, जे वळलं, तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. जगद्गुरु श्री कृष्ण भगवंतानी गीतेत सांगताना म्हटलेलं आहे, एकांशेन स्थितो जगत. एकांशेन स्थितो जगत म्हणजेच माझ्या एका अंशाने हे सर्व जगत चलायमान आहे, किंवा माझ्या एका अंशाने हे सर्व जगत व्यापलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की या जगातील प्रत्येक गोष्ट जी चल आणि अचल आहे ती माझ्या एका अंशानेच व्याप्त झालेली आहे. आता हा अंश कशाचा विचार करण्याचा प्रश्न आहे. हा अंश त्या प्रत्यक्ष भगवंताच्या ऊर्जेचा एक अंश आहे, त्या चैतन्याचा एक अंश आहे, आणि आजच्या भाषेत बोलायचं तर त्या एनर्जीचा एक अंश आहे. आता एक विचार करा की हा अंश म्हणजे किती मोठा आहे आपल्या दृष्टीने. कारण त्या एक अंश ऊर्जेनं हे संपूर्ण विश्व चलायमान आहे. या विश्वातली कुठलीच गोष्ट त्या अंशाच्या शिवाय, त्या ऊर्जेशिवाय आपलं कार्य करूच शकत नाही. आणि म्हणून हा आपण थोडीशी कल्पना करा की त्या एका अंशाने या विश्वाचं चलनवलन चाललेलं आहे, म्हणजे ती मुख्य ऊर्जा किती मोठी असेल, त्या ऊर्जेचं संकलन किती मोठं असेल. आणि त्याच ऊर्जेला आपण म्हणतो परब्रह्म परमात्मा. किती प्रचंड आहे ती ऊर्जा, अखंडित आहे, अक्षय आहे, की ज्याची कल्पना देखील आपल्याला करता येत नाही, किंबहुना कल्पना देखील आपल्या मनात येऊ शकत नाही, असा तो परब्रह्म परमेश्वर. हीच ऊर्जा आपल्या देखील शरीरामध्ये आहे, ज्यामुळे आपल्या शरीराचं चलनवलन सुरू आहे. आणि ही ऊर्जा निघून गेली की माणूस मृत होतो. याच ऊर्जेला आत्मा म्हणून संबोधतात. आपण थोडा वेळ कल्पना करू की हा आत्मा म्हणजे एक बॅटरी आहे की जी सतत ऊर्जा आपल्याला देत असते, आणि ज्या ऊर्जेमुळे आपलं शरीर चलायमान आहे, आपला हात कार्य करू शकतो, डोळा बघू शकतो, कान ऐकू शकतो, तोंडाने बोलता येतं. परंतु हिला बॅटरी म्हटलं तर ती शाश्वत आहे, कारण ती एक वेळ आला की ती संपणार आहे. परंतु ही आत्मा नावाची बॅटरी ही अक्षय आहे, ती कधी न संपणारी आहे, अखंड आहे. आता तुम्ही म्हणाल की ही अखंड अक्षय कशी असू शकते, तर बाबांनी ग्रंथामध्ये एका ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे की ज्याप्रमाणे सूर्य आपली ऊर्जा टिकवून ठेवतो त्यातल्या आतल्या आत चाललेल्या प्रक्रियेमुळे. कारण की सूर्य अनादी काळापासून जी प्रकाश ऊर्जा आपल्याला देत आहे, वैज्ञानिक भाषेत बोलायचं तर
तिथे जे केमिकल कॉम्बिनेशन्स आहेत ते केमिकल कॉम्बिनेशन्स त्या सूर्यामध्ये त्याचीच ती ऊर्जा सतत सतत निर्माण करीत असतात. थोडंफार असंच आपण समजायला काही हरकत नाही की आत्म्याची देखील ऊर्जा अशीच अक्षय आहे, अखंडित आहे, आणि त्याच ऊर्जेला आपण आत्मा म्हणून संबोधतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे हा आत्मा त्या परमेश्वराचा किंवा त्या परमात्म्याचा अंश आहे. म्हणजेच आपल्यामध्येही परमेश्वराचा अंश आहे. आणि म्हणूनच बरेचदा या आत्म्याला ब्रह्म देखील म्हणतात. ऐकलं असेल ना, बरेच योगी पुरुषांच्या तोंडून अहम ब्रह्मास्मी, म्हणजे मी ब्रह्म आहे. परंतु ते जाणीव करण्याकरता बऱ्याचशा प्रक्रिया आहेत, योगिक क्रिया आहेत, साधना आहेत. पण एक गोष्ट आपल्याला नक्की करता येते की आपल्यातही त्या परमेश्वराची ऊर्जा आहे. म्हणजे तो प्रत्यक्ष परब्रह्म आपल्यात आहे. आणि तो कसा आहे? हा सर्वांमध्ये स्थित आहे, सर्व प्राण्यांमध्ये स्थित आहे, सर्व प्राण्यांमध्ये स्थित आहे आणि समप्रमाणात स्थित आहे. आणि समप्रमाणात स्थित आहे म्हणजे मी आणि तू काही वेगळा नाही आहे. आत्मरूपाने ज्या वेळेला आपण त्याकडे बघतो त्यावेळेला तू आणि मी फक्त वेगळा नाही आहे, सम आहे. आणि ही समानताच ईश्वराचं रूप आहे. समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वर. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? कारण वेगवेगळ्या व्यक्ती वेगवेगळ्या वागतात, वेगवेगळ्या असतात, सगळ्यांशी सगळं जमणं कसं शक्य आहे? मी कसा सर्वांशी समानतेनं व्यवहार करू? आता इथे फरक पडतो प्रत्येकाच्या वृत्तीचा. त्याने जी निर्माण झालेली वृत्ती आहे त्याच्या संघातून, त्याच्यावर झालेल्या संस्कारातून ती वृत्ती हे वेगळं वेगळं वागणं असतं. आणि आपण सुद्धा त्याच्याशी समरस प्रत्येक वेळेला होऊ शकतो असं नाही. बाबा नेहमी एक उदाहरण देतात. भाजी करायची असली म्हणजे 1 किलो टमाटे, 1 किलो वांगे, 1 किलो तिखट, 1 किलो मीठ, 1 किलो भाजी बनेन का? कारण प्रत्येकाचे गुणधर्म वेगळे आहेत. आणि प्रत्येकाचे गुणधर्म असल्यामुळे जे काही बनेल ते काहीतरी वेगळंच बनेल, जे कुणाच्याच कामाचं नाही राहणार. म्हणून कुणाशी व्यवहार ठेवताना आपण सहसा बघितलं असेल, आपले स्वतःचा अनुभव आहे की आपण त्याच्या गुणाप्रमाणे व्यवहार करतो. त्याचा गुण आपण किती आपल्याला जवळ आणायचा प्रयत्न करतो किंवा आपण त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो हे त्या गुणाप्रमाणे घ्यावं लागतं. तिखटाचा गुण तिखटपणाचा आहे म्हणून तो किती घ्यायचा हे आपण ठरवायचं. थोडक्यात सांगायचं म्हणजे हा परमात्मा, हा आत्मा सर्वांमध्ये स्थित आहे समप्रमाणात. आणि तो समप्रमाण दिसण्याकरता, पुन्हा सांगतो, दिसण्याकरता जो अभ्यास करावा लागतो त्याबद्दलचं सर्व काही या दिव्यदृष्टी योगगीत या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. आता दिव्यदृष्टी म्हणजे काय? दिव्यदृष्टी म्हणजे हीच दृष्टी की आपल्या दृष्टीला प्रत्येक जीव, प्रत्येक प्राणी मात्र हा सम दिसायला हवा, प्रत्येकाशी समव्यवहार व्हायला हवा. आणि ते मिळवायकरता, ती दृष्टी प्राप्त करण्याकरता जे काही सांगितलं आहे ते या ग्रंथामध्ये आहे.
श्री संत भानुदास महाराज विरचित दिव्य दृष्टी योग गीत आणि त्याचा अभ्यास करून, त्या ग्रंथाचं चिंतन करून, त्याचं परिपालन करून आपल्याला हे साधता येतं, म्हणजे दिव्य दृष्टी प्राप्त करून घेता येते. याचा अर्थ या जगातील सर्व प्राणी मात्र, सर्व जीव आणि मी स्वतः सम आहे, म्हणजे सगळ्यांसारखा आहे हे जाणता येतं. त्यामुळे सर्व जीवांचे होणारा व्यवहार सम असतो. याला समाधी देखील म्हणतात. म्हणजे सम अधिक धी, धी म्हणजे बुद्धी, आणि ती समबुद्धीने सर्वांना बघायचं, ती आहे समाधी. या आत्म्याची ऊर्जा अखंड आहे, कारण ती खंडित होत नाही. अक्षय आहे की जिचा क्षय देखील होत नाही. ती फक्त जागा बदलते, म्हणजे नवीन शरीरात प्रवेश करते. आत्म्याला ऊर्जा किंवा चैतन्य का म्हटलंय, किंवा एनर्जी का म्हटलंय, थोडं बघू. गीतेत म्हटल्याप्रमाणे आत्म्याचं वर्णन करताना म्हणताय ना, नैनम छिंदंती शस्त्राने, तिला शस्त्राला छेद करता येत नाही, वारा उडवू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही. हे आत्म्याचं वर्णन केलेलं आहे ना गीतेमध्ये. मग कारण ऊर्जेचा नाश करता येत नाही, परंतु परिस्थितीनुसार तिच्यात परिवर्तन होते किंवा करता येते. कारण की विज्ञानानेच म्हटलेलं आहे ना, एनर्जी कॅनॉट बी डिस्ट्रॉइड, इट कॅनॉट बी क्रिएटेड, बट वन फॉर्म ऑफ द एनर्जी कॅन बी कन्वर्टेड इनटू द अदर. That is called as energy transformation. म्हणजे गीतेत केलेली व्याख्या आणि विज्ञानाने केलेली व्याख्या ही एकच आहे. म्हणून आत्म्याला ऊर्जा किंवा एनर्जी म्हटलं तर का हरकत आहे. आणि ही ऊर्जा म्हणजेच आत्मा, जो अमर आहे, अक्षय आहे, शरीर नाशिवंत आहे. म्हणून आत्मा हा शाश्वत आहे आणि शरीर अशाश्वत आहे, नाशिवंत आहे. एक छोटंसं उदाहरण विज्ञानाच्या भाषेत देण्याचा प्रयत्न करतो. असं म्हटलं जातं की ही ऊर्जा किंवा सद्गुरू शक्ती ही अणुरेणूमध्ये सुद्धा वास करते. थोडा विचार केला, जर अणूचं आपण उदाहरण जर बघितलं तर अणू कशाचा बनलेला आहे. आतमध्ये प्रोटॉन असतात ज्याच्यात पॉझिटिव्ह चार्ज असतो, बाहेर इलेक्ट्रॉन्स ज्यांच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो, जे जे त्या ऑर्बिटमध्ये फिरत असतात, न्यूक्लियस भोवती, त्या प्रोटॉन भोवती फिरत असतात. म्हणजे याचा अर्थ ते चलायमान आहे, म्हणजे त्यांना ऊर्जा असल्याशिवाय ते फिरू शकत नाही. आणि त्याच ऊर्जेला विज्ञानाच्या भाषेत बाइंडिंग एनर्जी म्हणतात. म्हणजे एनर्जी तिथे आहे, म्हणजे याचाच अर्थ ऊर्जा तिथे आहे, म्हणजे चैतन्य तिथे आहे, म्हणजेच आत्म्याचा वास तिथे आहे, म्हणजे परमेश्वराचा वास तिथे आहे. म्हणून म्हटलं जातं की अणुरेणूमध्ये सुद्धा त्या परमेश्वराचा वास आहे. हे वैज्ञानिक दृष्टीने सांगण्यात. दुसरं उदाहरण, हीच ऊर्जा जर मोठ्या प्रमाणात बघितलं तर आपण पाहिलं असेल
की ग्रहमालिकेतील सर्व ग्रह सूर्याभोवती फिरत असतात. ते प्रत्येक ग्रह आपल्या आपल्या कक्षेत फिरत असतो. कधीही तो आपली कक्षा सोडून जात नाही. कारण ते सूर्याला केंद्रबिंदू म्हणून त्याला ते बांधलेले असतात. एका ऊर्जेने, एका एनर्जीने. त्याला देखील आपण बाइंडिंग एनर्जीच म्हणतो. म्हणजे बघा, अणुरेणू सुद्धा तो आत्मा, तो परमेश्वर परमात्मा आहे. त्याचप्रमाणे आपण मोठ्या स्तरावर बघितलं तर ग्रहमालिकेत देखील त्यांना बांधून ठेवणारा तो आत्माच आहे. आणि हाच आत्मा आपल्या शरीरात आहे. आपण त्याला ऊर्जा म्हटलं तर काही हरकत नाही. की ज्याच्या अनुषंगाने आपला डोळा बघू शकतो, कान ऐकू शकतात, पाय चालू शकतात, इत्यादी इत्यादी. याचं स्वरूप कसं आहे जर बघायचा प्रयत्न केला तर हा परब्रह्म परमात्मा आहे कसा, हे आत्मा, हे अध्यात्मशास्त्र सांगतं. फक्त त्या परब्रह्म परमेश्वराची साथ हवी. तुम्ही त्याला निर्गुण निराकार म्हणू शकता. कारण ऊर्जेला किंवा त्या एनर्जीला कुठलाही आकार नाहीये, कुठलेही गुण नाहीये. परंतु तिच्या साह्यानेच प्रत्येक गोष्ट घडू शकते. आणि हे त्या परमेश्वराला समजून घ्यायचं असेल तर खरोखरच त्या निर्गुण निराकार परब्रह्म परमेश्वरावर आपली श्रद्धा हवी. याचं सर्व विवेचन गुरुदेवांनी रचलेल्या दिव्य दृष्टी योग गीत या ग्रंथात केलेलं आहे. या परब्रह्म परमेश्वराचं, निर्गुण निराकाराचं दर्शन घेण्याचा आणि त्याला शोध घेण्याचा आपल्या फार पूर्वजांनी सुद्धा, ऋषीमुनींनी सुद्धा, संतांनी सुद्धा बराच शोध घेतला आणि आपापली मती मांडली. इतकंच काय, वेदांनी देखील बराच शोध घेतला. पण शेवटी त्यांच्या हाती काहीच न लागल्यामुळे थकून जाऊन ते म्हणतात नेती नेती, म्हणजे आमच्या ध्यानात येत नाही. कारण बाबांनी सुद्धा या ग्रंथात म्हणताना म्हटलं आहे, तुझ्या निजस्वरूपास कोणी ना जाणू शकला. तुझ्या निजस्वरूपास कोणी ना जाणू शकला. जेवढे कळू दिले तेवढेच तुम्ही कळला. अजूनही हेतूतील गुढतेचा भावना उमगला. भक्त सिद्ध ऋषीमुनीस, म्हणजे त्याला जाणून घेण्याचा जो भाव उत्पन्न झाला, त्याने तेवढंच कळू दिलं की जेवढी तुमची श्रद्धा आहे, तेवढाच कळू दिला त्याने. आणि सर्व मंडळांनी आपल्या अनुभवाने जे जे काही वर्णन केलेलं आहे, बाबा म्हणतात या परब्रह्म परमेश्वराचे गुणवर्णन करताना बाबा म्हणतात, देवा अखंड सच्चिदानंद स्वरूप, विश्वव्यापक, अद्वितीय, निर्विकल्प, नित्यशुद्ध, निर्वासनिक, निर्लेप रूप तुझे. बाबा म्हणतात की आपलं रूप कसं आहे, अखंड सच्चिदानंद स्वरूप, विश्वव्यापक, निर्विकल्प, म्हणजे याच्यासारखा दुसरा कोणीच नाही. नित्यशुद्ध, निर्वासनिक आणि निर्लेप असे तुझे रूप आहे. पुढे म्हणतात, तू पूर्ण वर्ण गोत्र रहित,
निराकार निरंजन नित्यतृप्त सर्वसाक्षी निदानंदामृत पूर्णची पूर्ण हरी तू. देवा, तुम्ही गोत्ररहित म्हणजे ज्यास पूर्वजही नाही, निराकार ज्यास आकारही नाही, नित्यतृप्त असून सर्व साक्षी निदानंदामृत म्हणजे आपल्याच आनंदात मग्न असून तरी पूर्णातून पूर्ण काढल्यावर देखील पूर्णच उरतो असा हा हरी. स्वयंप्रकाशित चित स्वरूप तुझे अद्वितीय विभू स्वयं विराजे. गुण अवस्थांचे बंधन ना तुझे ऐसा तू एकला. तू स्वयं प्रकाशित आहेस, चित स्वरूप आहेस, अद्वितीय आहेस व एकटाच आहेस. तो गुणातीत असून ज्यांना अवस्थांचं बंधन नाही. आपल्या निजरूपाशी न्यावे ऐसे वाटतसे जीवे भावे. परी तुझे कृपे विना कैसे अनुभवावे आत्मरूप. आत्म्यास प्रकृतीचे गुणधर्म नाहीत म्हणून प्रकृतीचे कर्म आत्म्याला जाणू शकत नाही. कारण प्रकृतीलाच आत्म्याचे पूर्ण साह्य आहे. आत्मा स्वयंपूर्ण आहे. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे अग्नी वारा त्यास स्पर्शू शकत नाही, अस्त्र शस्त्र त्यास दुभंगू शकत नाही. तरी देखील हा आत्मा दाहक व क्लेशकारी नाही व प्रकृतीचा घात करीत नाही. आणि म्हणूनच हा नित्य असून चराचरात स्थिर आहे. बाबा म्हणतात, आत्म्याशी प्रकृतीचे गुणधर्म कदापि न जाणती परिणामी कर्म. प्रकृतीसच आत्म्याचे साह्यपूर्ण, आत्मा स्वयंपूर्ण तो असे. आत्म्याविषयी शास्त्री वर्णिले. अग्नी वाराना स्पर्शू शकले, अस्त्र शस्त्रना दुभंगू शकले, ऐसे हे आत्मरूप. आत्मा नसे दाहक क्लेशकारी. आत्मा प्रकृतीचा कधी छेद करीत नाही. आत्मा स्थिर नित्य चराचरी अचल सनातन सर्वव्यापी. बाबा म्हणतात, मनबुद्धी जे कल्पी व्यवहारी, मनबुद्धी जे कल्पी व्यवहारी तेन लागू पडे आत्म्यास निर्धारी. दृष्टी कर्ण स्पर्श वाणी रसना जिवारी, यानेन ओळख आत्म्याची. बाबा म्हणतात, व्यवहारात आपली बुद्धी जी कल्पना करू शकते ती आत्म्याची कल्पना करूच शकत नाही. कारण आत्मा हा आपल्या पंच ज्ञानेंद्रियाच्या म्हणजे दृष्टी कान स्पर्श रसना नाक यांचा विषयच नाही. आत्मा प्रगट होत नाही म्हणून अव्यक्त, आत्मा चिंतनी येत नाही म्हणून अचिंत्य असे, आत्मा निर्विकार म्हणून विकारे नसे ओळखता. आत्मा प्रगट होत नाही म्हणून अव्यक्त आहे आणि चिंतन करताना चिंतनात येत नाही म्हणून अचिंत्य, त्याला कुठलाच विकार नाही म्हणून निर्विकारी, त्यामुळे त्याला ओळखताच येत नाही. आत्म्याला सर्व दिशेने हात, सर्व दिशेने पाय, सर्व दिशेने मुख आहे म्हणून सर्व व्यापक आहे. आत्म्यास सर्व दिशेने नेत्र,
सर्व दिशेने कान, सर्व दिशेने डोके आहे, असे शास्त्रात वर्णन केलेले आहे. बघा, अशा तऱ्हेचं जर चित्र काढायला चित्रकाराला सांगितलं तर तो काय करू शकेल? एक फक्त तेजोमय गोल काढेल, सूर्याप्रमाणे एक तेजाचा मोठा गोळा काढेल, त्याचं दुसरं चित्रच बनू शकत नाही. आत्मा आपल्या सर्व इंद्रियांच्या गुणांना जाणतो, परंतु स्वतः गुणरहित आहे, जो जवळही आहे आणि दूरही आहे. सर्व चराचरात सूक्ष्मपणे आनंदी आहे आणि बाहेरही आहे, आतही आहे. ज्याप्रमाणे लाकडात अग्नी आहे परंतु दिसत नाही, पण एकमेकावर घर्षण केल्यास प्रगट होते, त्याचप्रमाणे देहात असलेला हा आत्मा शुद्ध सात्विक कर्माशिवाय प्रगट होत नाही. सर्वेंद्रियाच्या गुणाला तो जाणतो, सर्वेंद्रियाच्या गुणरहित तो असतो. जवळी दूर आत बाहेरी सूक्ष्मपणे राहतो, सर्वात चराचर भूती. जैसा अग्नी लाकडामध्ये असे पण घर्षणाविन प्रगट होत नसे, तैसा देही असून आत्मा प्रगट होत नसे, शुद्ध सात्विका कर्माभ्यासाविना. हा आत्मा कैसा जाणावा, हा आत्मा कैसा जाणावा? यतो वाच्यो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सहा, ऐसे तैत्रीय उपनिषद गात से स्नेह. त्यास प्राप्त न करता परतये वाणी मनासह, असा ब्रह्मानंदच आत्मा असे तो. समम ब्रह्म गीता सांगे, हेच ध्यानी ठेवावे लागे. ब्रह्मानंदची व्यापक सर्वांगे, असे सर्वत्र देह आकार सोडून. तैत्रीय उपनिषदात देखील वर्णन करताना म्हटले आहे की आत्म्याला प्राप्त करण्याकरता गेलेली वाणी आणि मन परत वापस आले, असा हा आत्मा ब्रह्मानंदच आहे. गीतेतही तेच सांगितले आहे, आत्मा समम ब्रह्मच आहे. म्हणजे सर्व अंग अंगात सर्वात व्यापला आहे व जो पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रियामध्ये शक्तिरूपात संचार करतो आणि चैतन्य संवेदनेचा अनुभव घेतो. बाबा म्हणतात, अनंत अवयवाचा बोध शक्ती क्रियेने सूर्यात दिसो ऐसा शोध. आत्मा ऐसात निर्लेप निर्बंध स्वतंत्र अलिप्त असे हा. सर्व इंद्रिय विषयास जाणतो, परंतु विषयात कधीच रमत नाही. आसक्ती शून्य असूनही विश्वास सांभाळतो, ऐसा धारण पोषण करता सर्वांचा. स्वयं गुणरहित निर्गुण असे तरी सर्व गुणांचा आनंद अनुभवित असे. हेची न कळते नवल असे, अकलून शकले या अवस्थेला. म्हणून संत तुकाराम महाराज गाती, न कळे कानोबाचे कोडे म्हणती, नवल केवढे उद्धारती. विश्व पोषण करत्या भोजन घाली यशोदा. विश्वाचा जो तोल सांभाळून असे, त्यासी गोपी कडेखांदे केळवीत असे. आनंद सर्वच ठाईचा घेत असे, तरी असे अलिप्त ब्रह्म. अनंत अवयवांचा बोध हा शक्ती क्रियेने सूर्यातच दिसून येतो. सूर्याप्रमाणे आत्माही निर्लेप निर्बंध स्वतंत्र अलिप्त आहे.
जो सर्व इंद्रिय विषयास जाणतो पण त्यात कधीच रमत नाही, असा आसक्ती रहित असूनही सर्व विश्वाचा सांभाळ करतो आणि सर्व विश्वाचे धारण पोषण करतो, स्वतः गुणरहित असूनही सर्व गुणांचा आनंद अनुभवतो, हेच नवल आहे, जे कळू शकले कुणालाही कळू शकले नाही, ना कुणी आकळू शकले. त्याच्या या अवस्थेला म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात की या कान्होबाचे कोडे कळलेच नाही. केवढे नवल आहे की अशा या विश्वाच्या पोषण कर्त्याला यशोदा भोजन घालते. सर्व विश्वाचा तोल सांभाळणाऱ्या या आत्म्याला, परमात्म्याला गोपी कडेखांदी खेळविते. असा हा आत्मा सर्वच ठिकाणचा आनंद घेतो, परंतु हे ब्रह्म संपूर्णपणे अलिप्त आहे. असा आत्मा भोग भोगुनी ब्रह्मचारी अलिप्त आहे, अगदी सूर्यासारखा. ज्याप्रमाणे आपल्या उष्णतेने पृथ्वीवरील सर्वच पोषण करतो, शोषण करतो, त्याचा भोग घेतो, परंतु काही अंतरावरून पुन्हा पृथ्वीला परत करतो पावसाच्या रूपाने, अलिप्त राहतो. याचे हे रहस्य फक्त कृपांकित भक्तच जाणू शकतो व इतर हे फक्त बाह्य भोग आनंदातच रममाण होतो. बाबा म्हणतात, कोणी याच सूक्ष्म अनाकलनीय तेजाला ज्योती म्हणून संबोधी जाणण्याला, ज्योतीची निज ज्योती मानती या सूक्ष्म तेजाला, तेच चंद्र सूर्य अग्नीस लाभे असे गीता म्हणे. योगी अनुभवती हृदयी आपल्या या दिव्य सूक्ष्म तेजोमय ज्योतीला, तिथेच रमविती आपल्या वृत्ती लक्षाला एकरूप होऊन. याच आत्मज्योतीला श्वेता श्वेतर गातो, आदित्य वर्ण तमसहा परस्तात म्हणतो. सूर्यासमतेची श्रद्धा मानुनी जोडितो, कळण्याती आत्मज्योती स्वयं तेजस्वी. कोणी या आत्मज्योतीला समजण्याकरता याला ज्योत म्हणून ज्योतीची उपमा देऊन व या ज्योतीची निजज्योती मानतात. या अनाकलनीय सूक्ष्म तेजाला, जी सूर्य चंद्र व अग्नीला देखील प्राप्त होते, योगी जन या सूक्ष्म तेजोमय ज्योतीला आपल्या हृदयात अनुभवतात आणि आपल्या वृत्तीला साक्षी करून एकरूप होऊन तेथेच रमवितात. याच आत्मज्योतीला श्वेता श्वेतर उपनिषद आदित्य वर्ण तमसहा परास्तात समजतात की जी सूर्याप्रमाणे स्वयं तेजस्वी आहे म्हणून श्रद्धेने जोडतात. या आत्म्याचं स्थान शरीरात कुठे आहे हे समजून सांगताना बाबा म्हणतात, सच्चिदानंद या त्रिशब्दाने अस्तित्वानुभूती येई ईश्वर भावने, असत अचेतन दुःख या कल्पनेने व्याप्त प्रकृती या दोषाचा लोप करी. संवेदना परिणाम बोधाने सच्चिदानंद यांचे अणुरेणू स्पंदनाने जे केंद्र स्थान असे या त्रिअनुभूतीने तोच शुद्ध परमात्मा होय. या शुद्ध परमात्म्यात सच्चिदानंदाचा लय होतो.
सूर्य व तेज ना परिणाम भिन्नतेत हे दोन शब्द परिबोध एकच असे. बाबा म्हणतात सच्चिदानंद या त्रिशब्दाच्या उच्चारामुळे शरीराच्या अनुरेणूंमध्ये जी स्पंदनं निर्माण होतात त्या स्पंदनांचा परिणाम संवेदना रूपाने शरीरातील एका केंद्रस्थानी जाणवतो, त्याचा बोध होतो. ते केंद्रस्थान दुसरे तिसरे काही नसून शुद्ध परमात्माच आहे, म्हणजे ज्याला आपण आत्मा मानतो तोच आहे. सत्य चित्त आनंद म्हणजे सच्चिदानंद हे या शुद्ध परमात्म्याचे म्हणजेच आत्म्याचे गुण आहेत. हे त्रिगुण त्या शुद्ध परमेश्वरातच आढळतात. याचा अर्थ ज्या ठिकाणी हे त्रिगुण आढळतात परमात्मा हा त्याच ठिकाणी आहे, किंवा परमात्मा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी हे गुण आहेच. ज्याप्रमाणे सूर्य म्हणजे त्या ठिकाणी तेज आलेच. हे शब्द दोन वेगवेगळे आहेत, परंतु दोघांचाही अर्थबोध एकच आहे. परमात्म्याशी प्रमेय देण्यास, जगीत नसे दुसरी वस्तू दर्शविण्यास, म्हणून अविषय असे परमात्मा जाणण्यास त्यास प्रमाण म्हणून काहीच नसे. प्रमाणाने प्रमेय बनते, प्रमाणाला प्रमाणत्व दे पुष्टी, असे आपण आपल्याच क्रियेने पुढे येतो. प्रमाण प्रमेय या ज्ञानाने प्रमेय देण्याकरता म्हणजे उपज्ञान देण्याकरता या जगात दुसरी कुठलीच वस्तू नाही. म्हणून परमात्मा हा अविषय आहे. कारण आपण उपमा देण्याकरता प्रमेय बनविण्याकरता पंचविषयानेच बघतो, पण पंच ज्ञानेंद्रिय या विषयांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो. ज्याप्रमाणे बघणे, ऐकणे, स्पर्श करणे इत्यादी, परंतु तो परमात्मा हा कशानेच समजत नाही. म्हणून त्यास जाणण्याकरता कुठले प्रमाणच नाही. प्रमाणाने प्रमेय म्हणजे व्याख्या बनते आणि प्रमाणाला प्रमेयत्व पुष्टी देते. म्हणून आपण आपल्याच क्रियेने पुढे जातो, समजून घेण्याचा प्रयत्न करतो. प्रमाण व प्रमेय हे ज्ञान असल्यामुळे परमात्म्याला प्रमाण, प्रमाणत्व व प्रमेय देताच येत नाही. कारण प्रमाण, प्रमाणत्व व प्रमेय तो स्वतः आहे. म्हणून जगातील कुठलीही वस्तू, कुठलाच पदार्थ या परमात्म्याला उपमा देण्याकरता योग्य नाही. संत मंडळी म्हणतात आणि बाबा म्हणतात, जाणता येईना तेच तुझे रूप, जाणतो म्हणे तो संग्रही जोडितो पाप, शब्द संभारे नये वर्णिता ते स्वरूप, स्वयंभू दिव्यांगे असे पूर्ण. संत मंडळी म्हणतात, जाणता येईना ते तुझे रूप, जाणतो म्हणे तो संग्रही पाप जोडे. कुठल्याही शब्दाच्या समूहाने त्या स्वरूपास वर्णन करता येत नाही, कारण तो स्वतः स्वयंभू आहे, दिव्य आहे. म्हणूनच शब्द हे त्या परमेश्वराचे वर्णन करण्याची हिम्मत करत नाही.
जागीच स्तंभित होऊन असतात. म्हणून परमात्म वस्तू मौनानेच वर्णन करता येते. बाबा म्हणतात, सच्चिदानंद पावे तो ज्ञान धावे, ज्ञानाची पूर्णाहुती सच्चिदानंदीच सामावे. म्हणजेच मौन अवस्थेत ज्ञान स्थिरावते, परमात्म स्वरूप दर्शवूनी ऐसे. ज्ञान हे सच्चिदानंदापर्यंत धावते, त्यापुढे त्याला जाता येत नाही व त्याची पूर्णाहुती सच्चिदानंदातच होते. म्हणजे ज्ञान सच्चिदानंदातच थांबते आणि मौनावस्थेत जाऊन फक्त परमात्म्याचे रूपच दर्शविते, दिशा निर्देश करून. बाबा म्हणतात, सच्चिदानंद स्वयं ज्ञानसिद्ध असे, त्याला शब्द ज्ञानाने आलिंगावे कैसे. कोड्या नवीन शब्द ज्ञान शब्दाने शृंगारावे कैसे. या आत्म्यास शब्द अस्तित्व ठेवू. प्रमाणाचे साह्याने परमात्मा आपुले अस्तित्व सिद्ध न होऊ देई हा आत्मा. सच्चिदानंद गुणाने प्रकाशित सर्वात्मा असे आपुलेच ठाई. सच्चिदानंद स्वतःच ज्ञानसिद्ध आहे, तेव्हा त्यास कुठल्या ज्ञान शब्दाने स्पर्श करावा, कुठल्या नवीन ज्ञान शब्दाने शृंगारावे. कारण प्रमाणाच्या साह्याने हा परमात्मा आपले अस्तित्व सिद्ध करू देत नाही. हा सच्चिदानंद गुणाने प्रकाशित झालेला सर्वात्मा एकला एकच आहे, आपल्या ठिकाणी आहे. हा गुण आहे. हा परमात्मा ज्याला शब्दानेही आकळता येत नाही, हे नवल आहे, आश्चर्य आहे. याचे वर्णन वेदही करू शकले नाही. ते देखील तेथेच मौनावस्थेत येऊन थांबले. बाबा म्हणतात, गुणत्वे असे हा आत्मा, शब्दाने ना आकळिता आला परमात्मा. नवल आश्चर्याने भरला हा सर्वात्मा, वेद उपनिषदाही थांबले. म्हणून सगुण स्वरूपा धरिले संत सज्जने नामचिंतनी त्यासी जोडले. आत्मा परमात्मा शिवलिंगात पाहिले, विठ्ठल या रूपात. याची धर्मे चालणे असे आपण, सगुण निर्गुण जोडून एके ठाई भावना. विश्वासाची देऊन दृढ धारणा, अर्पावे जीवन संतसी. हा आत्मा गुणत्वाने भरलेला आहे. या परमेश्वराला कुठल्याही शब्दानं आकळता येत नाही, असा हा नवल आश्चर्याने भरला सर्वात्मा, की जेथे वेद उपनिषदही थांबले. म्हणून संत मंडळींनी या परमात्म्यास सगुण रूपात धरले, त्यास नामचिंतनाने जोडले. या आत्मा परमात्म्यास शिवलिंगास पाहिले, विठ्ठल रूपात पाहिले. म्हणून आपल्याला याच संत धर्माने वाटचाल करायची आहे. सगुण आणि निर्गुण भावना एकच विठ्ठलाच्या ठिकाणी जोडून याची धर्मे चालणे असे आपण. सगुण निर्गुण जोडून एके ठाई भावना, विश्वासाची देऊन दृढ धारणा, अर्पावे जीवन संत सेवी. शेवटी हाच निष्कर्ष निघाला की या गूढ आत्म्याला, परमात्म्याला निर्गुण निराकार अवस्थेत बघण्यापेक्षा
त्यालाच समजा आपण सगुण साकार अवस्थेत बघितलं, त्यालाच समजा आपण शिवलिंगात बघितलं, त्यालाच आपण पंढरीच्या पांडुरंगाला बघितलं आणि तिथेच आपला आत्मभाव जर जोडला आणि याच्यापुरतं आपलं सर्व जीवन संत सेवेत जर अर्पण केलं तर कुठलीच अडचण येत नाही. सद्गुरुनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. समर्थ सद्गुरु श्री भानुदास बाबा की जय.